आलेला आहे त्या मुलांना आपण बक्षीस सुद्धा दिलं। आज सकाळपासून पाहता आपल्या शाळेचे विद्यार्थी सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या कवायती करत आहेत। तर ह्या कवायती हे काही घरी शिकले नाही किंवा त्याने स्वतःहून केलेलं नाही, याच्यासाठी शिक्षकांचं भरपूर मार्गदर्शन लाभलेलं आहे, त्यांनी वेळ दिलेला आहे, प्रसंगी पैसे खर्च केलेला आहे। कोणालाही असं वाटते की आपल्या पाठीवर जर कौतुकाची थाप पडली तर आणखी दोन कामं शिल्लक करावीशी वाटतात। माझ्या मनामध्ये एक असा विचार आला, ज्यांनी चांगली कामं केले त्यांचा आपण सत्कार करतो। आज सकाळपासून पाहतात की आपल्या शाळेचे जे कवायती केलेली आहे त्यासाठी ज्या ज्या शिक्षकांनी त्याला वेळ दिलेला आहे, गाण्याची प्रॅक्टिस घेतलेली आहे, कवायतीची प्रॅक्टिस घेतलेली आहे, या सर्वांचं मी ज्ञान बौद्धिक बहुउद्देशीय कृती समितीच्या वतीनं त्यांचे आभार मानतो। आणि ही शाळा प्रगतीपथावर नेण्यासाठी या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत सलामे सर, त्यांच्या स्वागताचाच कार्यक्रम घेतो। सर्वात अगोदर मुख्याध्यापक श्री सलामे सर यांचं स्वागत भारतभाऊ निकाळे करतील। यानंतर या शाळेचे तरुण तडफदार कर्तृत्ववान माझे विद्यार्थी, आणि मला अभिमान आहे की ते या गावच्या शाळेवरच तिथं कार्यरत आहेत। या ज्ञान बौद्धिक बहुउद्देशीय कृती समितीच्या वतीने शाळेच्या शिक्षकांचा हा गुणगौरव कार्यक्रम होत आहे। त्यानंतर या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका त्यानंतर यांचं स्वागत लक्ष्मीताई गवाळे करतील, विद्या शिरसाट मॅडम यांचं स्वागत राधाताई सोळंकी करतील। सरांनी आतापर्यंत बरेचसे कामं केलेली आहेत, विकासाची कामं केलेली आहेत। हे जे चित्र दिसते आहे हे चांगल्या प्रकारे चित्र दिसत आहे, तेव्हा मी त्यांना अशाच शुभेच्छा देतो की त्यांनी या शाळेच्या विकासासाठी असंच काम करत राहावं। तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर मदत लागली त्यासाठी आम्ही शाळा समिती आणि गावचे लोक तुम्हाला मदत करण्यास तयार आहोत याची ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो।